गुड मॉर्निंग स्टुडंट. SY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 3 मधील प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन या टॉपिक मधला पुढचा प्रॉब्लेम आपण घेतोय जॉय लिमिटेडचा. आधी मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करते, त्यानंतर आपण सोल्युशन घेणार आहोत. जॉय इंडस्ट्रीज लिमिटेड was formed to take over running business with effect from 1st April 2018. The company was incorporated on 31st August 2018. 1 एप्रिल 2018 ला त्यांनी बिझनेस टेक ओव्हर केला आणि कंपनीचं रजिस्ट्रेशन केव्हा झालेलं आहे तर 31 ऑगस्ट 2018 ला झालेलं आहे. त्यानंतर त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट म्हणजे त्याला मराठीमध्ये व्यवसाय प्रारंभ दाखला असं म्हणतात, तर तो मिळालेला आहे 1 ऑक्टोबर 2018 ला. ऍक्च्युली आपण सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंटची तारीख विचारात घेत नाही ह्या टॉपिक मध्ये, त्यामुळे आपण इथे विचारात घेताना फक्त कधी टेक ओव्हर केला, केव्हा रजिस्ट्रेशन झालं म्हणजे इनकॉर्पोरेशन झालं आणि इयर एंडिंग या 3 डेट्स ज्या आहेत त्या विचारात घेत असतो. त्यानुसार 1 एप्रिल, 31 ऑगस्ट आणि इयर एंडिंग आहे 31 मार्च 19 या 3च फक्त तारखा आपण विचारात घेणार आहोत. आता डेबिट साइडला सर्व खर्च दिलेले आहेत, ते खर्च आपण पाहून टाइम रेशो, त्यानंतर सेल्स रेशो आणि काही खर्च जे पोस्ट इनकॉर्पोरेशनला असतात त्यानुसार आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. क्रेडिट साइडला ग्रॉस प्रॉफिट आहे तो आपण नेहमीप्रमाणे सेल्स रेशोत वाटणार आहोत आणि शेअर ट्रान्सफर फीज नावाचा आयटम आहे, तर शेअर ट्रान्सफर फीज ही नेहमी इयर एंडिंगला कॅल्क्युलेट होत असते, त्यामुळे ती पोस्ट इनकॉर्पोरेशनला आपण दाखवणार आहोत. मग ती डेबिटला जरी आलेली असेल तरी पोस्ट इनकॉर्पोरेशनला जाते, क्रेडिटला आलेली असेल तरी पोस्ट इनकॉर्पोरेशनला जाते. मग फर्स्ट आपण वर्किंग नोट तयार करून घेणार, त्यासाठी ऍडजस्टमेंट पहा. फर्स्ट ऍडजस्टमेंट, द टर्न ओव्हर फॉर होल पिरियड अमाउंटेड टू रुपीज 1,20,000. पूर्ण पिरियड मधले सेल्स जे आहेत ते आहेत 1,20,000, ऑफ विच 30,000 वेअर रिलेटेड टू द पिरियड फ्रॉम 1st एप्रिल 2018 टू 31st ऑगस्ट 2018. 30,000 रुपयाचे जे सेल्स आहेत ते 1 एप्रिल पासून 31 ऑगस्ट पर्यंतचे आहे. याचाच अर्थ 30,000 रुपयाचे जे सेल्स आहेत ते प्री इनकॉर्पोरेशन पिरियडचे. मग एकूण सेल्स जर 1,20,000 आहेत तर त्यातले 30,000 मायनस केले तर शिल्लक राहतात 90,000. म्हणजे 90,000 रुपयांचे सेल्स हे पोस्ट इनकॉर्पोरेशनचे आहेत. मग 30,000 आणि 90,000 यांचा आपण रेशो कॅल्क्युलेट करणार आणि त्या रेशो वरून तो जो रेशो येईल त्याला आपण म्हणणार सेल्स रेशो. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट आहे, रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग वॉज पेड ₹650 per month up to 1st October 2018 and thereafter it was increased by ₹100 per month. रेंट जे आहे ऑफिस बिल्डिंगचं ते 650 रुपये पर मंथ आहे 1 ऑक्टोबर पर्यंत आणि त्यानंतर ते वाढलेलं आहे 100 रुपयांनी. त्यासाठी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जे रेंट आहे ते बघावं लागेल. रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग नावाचाच आयटम आहे, म्हणजे त्यात दुसरं काही इन्क्लूड नाहीये, त्यामुळे पूर्ण 8,400 रुपये जे आहेत ते आपण 2 ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, त्याची आपल्याला वर्किंग नोट घ्यावी लागेल. त्यानंतर डेप्रिसिएशनची पण ऍडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएशन ऑन फिक्स ऍसेट इन्क्लूड ₹250 फॉर ऍसेट अक्वायर इन पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. म्हणजे 250 रुपये डेप्रिसिएशन जे आहे ते स्पेसिफिक पोस्ट इनकॉर्पोरेशनच आहे. मग एकूण डेप्रिसिएशन मधून आपण 250 रुपये काय करणार आहोत पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवणार आहोत. 3,600तले 250 पोस्ट इनकॉर्पोरेशनला आणि राहिलेलं डेप्रिसिएशन जे आहे ते आपण टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार, त्यामुळे याची पण आपल्याला वर्किंग नोट घ्यावी लागेल. त्यानंतर लास्ट ऍडजस्टमेंट, परचेस कन्सिडरेशन वॉज डिस्चार्ज बाय द कंपनी ऑन 30th September 2018 by issuing equity share of 10 each at a premium of ₹1 per share. आता इक्विटी शेअर कितीचा आहे आणि त्याच्यावर प्रीमियम किती आहे याचा आणि आपल्या कॅल्क्युलेशनचा काही संबंध नाही. मग आपल्याला फक्त महत्वाची काय आहे तारीख, की परचेस कन्सिडरेशन म्हणजे खरेदीची जी किंमत आहे ती केव्हा पेड केली तर 30 सप्टेंबरला पेड केली.
मग आपल्या 1 एप्रिल पासून 30 सप्टेंबर पर्यंत आपण महिने काउंट करणार आणि त्यानुसार जे इंटरेस्ट आहे व्याज त्याचं कॅल्क्युलेशन करून ते डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. मग त्यासाठी आता फर्स्ट वर्किंग नोट घ्या. आधी आपण इम्पॉर्टंट डेट्स लिहितो. डेट ऑफ ॲक्विजिशन 1 एप्रिल 2018. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन 31 ऑगस्ट 2018 and date of financial year end 31 March 2019. ॲक्विजिशन ची डेट 1 एप्रिल 2018, इनकॉर्पोरेशन ची 31 ऑगस्ट 2018 आणि फायनान्शियल इयर एंड ची 31 मार्च 2019. या तारखांवरून आपण टाइम रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत. मग 1 एप्रिल पासून 31 ऑगस्ट पर्यंत महिने काउंट करा. एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट जे महिने होतात ते होत आहेत 5. मग उरलेले महिने 12तून 5 वजा केले म्हणजे 7, किंवा 31 ऑगस्ट पासून तुम्ही 31 मार्च पर्यंत जरी महिने काउंट केले तरी 7 महिने येतील. मग आपण प्री इनकॉर्पोरेशनला 5 महिने घेणार आहोत, पोस्ट इनकॉर्पोरेशनला 7 महिने घेणार आहोत. त्यानुसार फर्स्ट कॅल्क्युलेशन घ्या टाइम रेशोचं. 2 भाग करा. फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो, प्री इनकॉर्पोरेशन टाइम आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन टाइम. प्री इनकॉर्पोरेशनला 5 महिने आत्ताच आपण काउंट केले आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला 7 महिने. आता 5 आणि 7 याला कोणती अशी कॉमन संख्या नाहीये की तिने भाग जाईल, त्यामुळे 5चा 7 हाच आपला काय आलेला आहे, फायनल रेशो आलेला आहे. त्यानंतर सेल्स रेशो कॅल्क्युलेट करा. सेकंड कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो. पुन्हा 2 भाग करा. प्री इनकॉर्पोरेशन सेल्स आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्स. पुढे टोटल सेल्स. टोटल सेल्स आपल्याला 1,20,000 सांगितलेले आहेत ऍडजस्टमेंट मध्ये, आणि त्यापैकी 30,000 रुपये हे प्री इनकॉर्पोरेशनचे आहेत असं सांगितलेले. बघा ऍडजस्टमेंट पाहूयात. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट, टर्नओव्हर टोटल 1,20,000 आहेत, त्यापैकी 30,000 रुपये हे 1 एप्रिल ते 31 ऑगस्टचे आहेत, म्हणून आपण 30,000 रुपये प्री इनकॉर्पोरेशन पिरियडला घेणार आहोत. मग 1,20,000तून 30,000 मायनस करून 90,000 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडला घ्या. आणि आता 30,000 आणि 90,000 यांचा रेशो काढूया. 0 0 कॅन्सल करा. 3 1 3, 3 3 9 म्हणजे 1:3 हा रेशो आलेला आहे. टाइम रेशो 5:7, सेल्स रेशो 1:3. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन करतोय आपण रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंगचं. ऍडजस्टमेंट पहा. रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग 650 पर मंथ अप टू 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर पर्यंत 650 रुपये पर मंथ आहे. आपला प्री इनकॉर्पोरेशनचा जो पिरियड आहे तो 31 ऑगस्ट पर्यंत आहे, म्हणजे 650 रुपयांनी कॅल्क्युलेशन करून प्री इनकॉर्पोरेशनचे जेवढे महिने आहेत 5 महिने त्याला पूर्णपणे आपण 650नीच रेंट दाखवणार आहोत. मग पुढे 31 ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्टोबरची 1 तारीख सांगितलेली म्हणजे एकच महिना येतो. पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये 650 रुपयांनी 1 महिन्याच फक्त रेंट येईल. त्यानंतर 100 रुपयांनी वाढलेले 1 ऑक्टोबर नंतर. मग राहिलेले जे महिने आहेत 6 महिने राहतात. 1 महिन्याचं रेंट हे पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये 650 येईल आणि उरलेल्या महिन्यांचं म्हणजे 6 महिन्यांचं इंटरेस्ट हे रेंट हे 750 रुपये पर मंथ येईल. त्यामुळे रेंटचं कॅल्क्युलेशन घ्या. रेंटचं कॅल्क्युलेशन वर्किंग नोट नंबर 3. कॅल्क्युलेशन ऑफ किंवा ॲलोकेशन ऑफ रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग. एक पर्टिक्युलरचा कॉलम करा. त्यानंतर प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन. इथे आपण जे सांगितलेली ऍडजस्टमेंट त्यानुसार ऍडजस्टमेंट लिहितोय. बघा 1 एप्रिल पासून 1 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 1/4/2018 टू 1/10/2018 रेंट कितीने द्यायचे, 650 रुपये पर मंथ. म्हणजे 6 महिन्यांचं जे रेंट आहे ते 650 रुपयांनी द्यायचं आहे आपल्याला, आणि त्यानंतर उरलेल्या 6 महिन्यांचं रेंट हे 750 द्यायचंय. पण प्री इनकॉर्पोरेशन मध्ये 6 महिन्यांपैकी किती महिने येतात, फक्त 5च महिने येतात, म्हणून प्री इनकॉर्पोरेशन मध्ये 5 गुणिले 650 केले 3,250 रुपये आले.
उरलेला जो 1 महिना आहे, कारण की हे टोटल 6 महिने होतात, त्यातले 5 महिने प्री इनकॉर्पोरेशनचे, उरलेला जो 1 महिना आहे तो आपण पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवणार. 1 गुणिले 650 म्हणजे 650 रुपये. आता 100 रुपयांनी रेंट वाढलं 1 ऑक्टोबर पासून. मग 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंत जे महिने आहेत ते सर्व पोस्टचे, म्हणून पूर्णपणे 6 महिन्यांचं जे इंटरेस्ट आहे, सॉरी रेंट आहे, ते 750 गुणिले 6 म्हणजे 4500 रुपये हे पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवलं आणि बेरीज केली. प्री इनकॉर्पोरेशनला फक्त 3250 आहे, मग बेरीज आली 3250. पोस्ट इनकॉर्पोरेशनला आधीचे 650 रुपये, नंतरचे 4500, अशी बेरीज आली 5150. टोटल जे रेंट होतं आपल्याकडे ते रेंट 8400 रुपये होतं. ते प्री इनकॉर्पोरेशनला येईल 3250 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला येईल 5150 रुपये. आपण 650 रुपयांनी कॅल्क्युलेशन केलं 6 महिन्यांचं, त्यापैकी 5 महिने प्रीचे म्हणून 5 महिन्यांचं रेंट प्रीला दाखवलं, 1 महिन्यांचं पोस्टला दाखवलं, आणि 750 ने कॅल्क्युलेशन करताना पूर्णच्या पूर्ण पोस्टला दाखवलं, कारण पूर्ण 6 महिने हे पोस्ट इनकॉर्पोरेशनचे आहेत. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन इंटरेस्ट टू वेंडरचं. चौथी वर्किंग नोट घ्या. इंटरेस्ट टू वेंडरची परचेस कन्सिडरेशन जे आहे ते सेटल झालेलं आहे 30 सप्टेंबरला, आणि प्रॉब्लेम मध्ये देताना आपल्याला इंटरेस्ट टू वेंडर नावाचा आयटम आहे 1800 रुपये. त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत इंटरेस्ट टू वेंडरचं. इंटरेस्ट टू वेंडर, allocation of interest to vendor, चौथी वर्किंग नोट. Interest to vendor ₹1,800 is paid up to the date of settlement, that is from 1st April 2018 to 30th September 2018. 1 एप्रिल पासून 30 सप्टेंबर पर्यंत 6 महिने होतात, म्हणजे 1800 रुपये जे व्याज आहे ते 6 महिन्यांचे आहे. मग एका महिन्याला किती व्याज आलं, तर 1800 ला आपण 6 ने भाग दिला, 300 रुपये पर मंथ. 2 भाग करा, प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन. प्री इनकॉर्पोरेशनला 5 महिने हे आपण आधीच कॅल्क्युलेट केलेले आहे, त्यामुळे 300 गुणिले 5 असं 1500 रुपये इंटरेस्ट प्री इनकॉर्पोरेशनला दाखवा, आणि 1 महिन्यांचं राहिलेलं इंटरेस्ट म्हणजे 1 गुणिले 300, 300 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा. ही झाली इंटरेस्ट टू वेंडरची वर्किंग नोट. त्यानंतर डेप्रिसिएशनची घ्या. allocation of depreciation on fixed asset. 250 रुपये पोस्टला आहे असं सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण 2 भाग केले, प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन. ऍडजस्टमेंट नुसार 250 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनचे दाखवले. पर्टिक्युलर मध्ये लिहा डेप्रिसिएशन फॉर ऍसेट अक्वायर इन पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेले आपल्याला बघा. ऍडजस्टमेंट नंबर 3, डेप्रिसिएशन ऑन फिक्स ऍसेट इन्क्लूड 250 फॉर ऍसेट अक्वायर इन पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड, म्हणजे ते पूर्णपणे पोस्ट इनकॉर्पोरेशनचं डेप्रिसिएशन आहे, म्हणून ते पोस्टला दाखवलं आपण. राहिलेलं जे डेप्रिसिएशन होतं ते आपण टाइम रेशो मध्ये वाटलं. एकूण डेप्रिसिएशन जे बॅलन्स शीटला, सॉरी प्रॉफिट अँड लॉसला आहे 3600, त्यातून 250 वजा करून जे शिल्लक राहिलेलं डेप्रिसिएशन आहे ते आपण टाइम रेशो मध्ये वाटले. टाइम रेशो मध्ये वाटून अमाऊंट आलेली आहे 1396 आणि 1954 रुपये. एकूण होतं 3350 रुपये. 3350 रुपये. आता बेरीज केली, टोटल 1396 प्रीला आणि 2204 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनला. आधी आपण सर्व वर्किंग नोट तयार करून घेतल्या, आता स्टेटमेंट टाका. स्टेटमेंटला नाव द्या. In the books of Joy Limited, statement showing profits prior to and post incorporation for the year ended 31st March 2019. Column ला नाव द्या. Particular, basis of allocation, ratio, total. प्री इनकॉर्पोरेशनचे 2 भाग डेबिट आणि क्रेडिट, पोस्ट इनकॉर्पोरेशनचे 2 भाग
डेबिट आणि क्रेडिट. प्रॉब्लेमच्या सोल्युशनला सुरुवात करताना आपण क्रेडिट साइड पासून करतो. क्रेडिट साइडला प्रॉब्लेम मध्ये दोन आयटम आहे, एक आहे ग्रॉस प्रॉफिट आणि दुसरा आहे शेअर ट्रान्सफर फी. ग्रॉस प्रॉफिट नेहमी आपण सेल्स रेशोत वाटतो, त्यामुळे ग्रॉस प्रॉफिट लिहा पर्टिक्युलर मध्ये, बेसिस मध्ये सेल्स, रेशो मध्ये 1:3. टोटल अमाऊंट आहे 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये आपण 1:3 म्हणजे 4 ने भाग देऊन 25,000चा एक भाग 25,000 आणि 75,000 लिहिणार आहोत क्रेडिट साइडला. त्यानंतर सेकंड आयटम आहे शेअर ट्रान्सफर फी. शेअर ट्रान्सफर फी नेहमी वर्षाच्या शेवटी दिली जाते, त्यामुळे 1,000 रुपये आपण पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवणार आहोत, पण क्रेडिट साइडला. त्यानंतर टोटल कॉलमची टोटल करा, 1,01,000. आता डेबिट साइडचे आयटम. फर्स्ट आयटम आहे मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. टाइम रेशो मध्ये वाटा 5:7. टोटल अमाऊंट 12,000 रुपये. 5 आणि 7, 12 ने भाग दिला 1,000चा एक भाग 5,000 आणि 7,000. आता आपण डेबिट साइड सुरुवात केली आहे, त्यामुळे वाटताना सर्व खर्च डेबिटला वाटणार आहोत. बँक चार्जेस कॉमन खर्च आहे, टाइम रेशोत वाटायचा आहे. सेलिंग एक्सपेन्सेस सेल्स मध्ये वाटायचा आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कॉमन खर्च आहे, टाइम रेशोत वाटायचा आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मार्किंग करून घ्या वाटल्यास तर, यस, टी, पी या पद्धतीने. बँक चार्जेस टाइम रेशो टी ची मार्किंग करा. सेलिंग एक्सपेन्सेस सेल्स रेशो मध्ये यस ची मार्किंग करा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी टाइम रेशोत वाटायचा आहे, टी ची मार्किंग करा. कॅरेज आउटवर्ड सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून यस ची मार्किंग करा. रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग वर आपण वर्किंग नोट तयार केलेली आहे म्हणून ऍक्च्युअल साठी ए ची मार्किंग करा. इलेक्ट्रिसिटी चार्जेस कॉमन खर्च आहे, टाइम रेशोत वाटायचा, टी ची मार्किंग करा. डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस विकासासाठी केला जाणारा खर्च हा पोस्टला दाखवला जातो, त्यामुळे पी ची मार्किंग करा. बॅड डेट सेल्सशी रिलेटेड आहे, यस ची मार्किंग करा. पॅकिंग चार्जेस पण सेल्सशी रिलेटेड आहे, यस ची मार्किंग करा. शेअर ट्रान्सफर फी नेहमी आपण पोस्टला दाखवतो, पी ची मार्किंग करा. अंडर रायटिंग कमिशन पण पोस्टलाच दाखवलं जातं कारण ते वर्षाच्या शेवटी पेड होतं, त्यामुळे पी ची मार्किंग करा. इंटरेस्ट टू वेंडर वर आपण वर्किंग नोट घेतले, ऍक्च्युअल आहे म्हणून ए ची मार्किंग करा. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस म्हणजे वितरण खर्च हा सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून यस ची मार्किंग करा. आणि डेप्रिसिएशन ऑन फिक्स ऍसेट वर आपण वर्किंग नोट तयार केलेली आहे म्हणून ए ची मार्किंग करा. आता सर्व खर्च आपण स्टेटमेंटला पोस्टिंग करतोय. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस नंतर बँक चार्जेस टाइम रेशोत वाटा 5:7. टोटल अमाऊंट 1,200. 12 ने भाग दिला 100 रुपयाचा एक भाग 500 आणि 700. त्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस सेल्स रेशोत वाटा, रेशो आहे 1:3. टोटल अमाऊंट आहे 4,000, 1,000 आणि 3,000. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी टाइम रेशो मध्ये वाटा 5:7. टोटल अमाऊंट आहे 7,200. 12 ने भाग दिला 3,000चा एक भाग, 1 मिनिट, 3,000चा नाही तर 500 रुपयाचा, 600 रुपयाचा एक भाग येते 1272. 600 गुणिले 5 करून 3,000 आणि 600 गुणिले 7 करून 4,200 रुपये. त्यानंतर पुढचा खर्च कॅरेज आउटवर्ड सेल्स रेशो मध्ये वाटा 1:3. टोटल अमाऊंट आहे 4,000, 1,000 आणि 3,000. रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग वर आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे म्हणून ऍक्च्युअल म्हणा. आपल्या वर्किंग नोट मध्ये जे अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे टोटलला, त्या अमाऊंट घेतोय 3,250 आणि 5,150. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस टाइम रेशोत वाटा 5:7. 12 ने भाग द्या 12×5 = 60. 50 रुपयाचा एक भाग 50 गुणिले 5 250 आणि 50 गुणिले 7 350. डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस पोस्टला दाखवा. पूर्ण अमाऊंट पोस्ट इनकॉर्पोरेशनला 2,800 रुपये. बॅड डेट्स सेल्स रेशोत वाटा 1:3. टोटल अमाऊंट आहे 1,000. 4 ने भाग दिला 250 रुपयाचा एक भाग 250 आणि 750. पॅकिंग चार्जेस सेल्स रेशोत वाटा 1:3. टोटल अमाऊंट आहे 4,000. 4 ने भाग दिला 1,000चा एक भाग 1,000 आणि 3,000. शेअर ट्रान्सफर फी पूर्ण अमाऊंट पोस्टला दाखवा 3,500 रुपये. अंडर रायटिंग कमिशन पूर्ण अमाऊंट पोस्टला दाखवा 4,250 रुपये. इंटरेस्ट टू वेंडरचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. वर्किंग नोट नुसार 1,800 रुपये टोटल आहे, त्यातले 1,500 प्री इनकॉर्पोरेशनला
आणि 300 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनला. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, सेल्स रेशोत वाटा 1:3, टोटल अमाऊंट आहे 6,000 रुपये. 4ने भाग दिला 1,500चा एक भाग, 1,500 आणि 4,500. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट, नोट घेतलेली आपण वर्किंग नोट म्हणून ऍक्च्युअल लिहा. टोटल अमाऊंट आहे 3,600. डिस्ट्रीब्यूट केली आपण 3,600, 1,396 आणि 2,204 रुपये. या पद्धतीने सर्व खर्च आधी आपण अलोकेट करून घेतले त्यांच्या रेशो प्रमाणे. एकदा पुन्हा बघून घ्या. या पद्धतीने आपण सर्व खर्च अलोकेट केले. आता टॅली करायचा. टॅली करताना तुमच्या ज्या क्रेडिटच्या टोटल आहेत त्या डेबिटला मांडून घ्यायच्या. शक्यतो क्रेडिट मोठी असते, पण बाय चान्स कधी कधी डेबिट पण मोठी असू शकते. आता ही जी टोटल आहे 19,646 रुपये ही डेबिट साइडची टोटल आहे आणि 44,704 रुपये ही पण मी डेबिट साइडची टोटल केली. तुम्ही लिहिताना ह्या टोटल पेन्सिलने लिहा, कारण की ह्या दाखवल्याच पाहिजे असं गरजेचं नसतं. त्यानंतर क्रेडिट साइडच्या टोटल खाली मांडून घ्या. टोटल कॉलमची टोटल 1,01,000, प्री इनकॉर्पोरेशनची टोटल 25,000, दोन्ही कॉलमला लिहा 25,000 25,000 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनची टोटल 76,000, दोन्ही साईडला लिहा 76,000. ज्या आपण डेबिटच्या टोटल केल्या होत्या त्या क्रेडिटच्या टोटल मधून मायनस करून नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत. नेट प्रॉफिट आलेला आहे 36,650 रुपये. त्यातून प्री इनकॉर्पोरेशनचा प्रॉफिट आलेला आहे 5,354 रुपये आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचा प्रॉफिट आलेला आहे 31,296 रुपये. हा कॅपिटल प्रॉफिट आहे 5,354 आणि हा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे 31,296. त्याच्या खाली कंसात लिहा कॅपिटल आणि इकडे रेव्हेन्यू. त्याला म्हणतो आपण नेचर ऑफ प्रॉफिट. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. पुन्हा एकदा स्टेटमेंट पाहायचं असेल तर स्टेटमेंट पाहून घ्या आणि खाली तुम्ही नोट दिली तरी चालेल. टोटल प्रॉफिट इतका इतका, त्यापैकी कॅपिटल प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे कॅपिटल प्रॉफिट इतका, त्यानंतर प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन तो पण तुम्ही नोट मध्ये देऊ शकतात, जसं आपण इथून मागच्या प्रॉब्लेमला दिलेला आहे त्या पद्धतीने. इथे आपला जॉय लिमिटेडचा जो प्रॉब्लेम आहे तो कंप्लीट झालेला आहे. मी ह्या ज्या बेरजा केलेल्या होत्या त्या आधी डेबिट साइडच्या बेरजा करून घेतल्या होत्या. इथे या कॉलमला तुम्ही पेन्सिलने लिहा या बेरजा आणि त्यानंतर वजाबाकी करून बॅलन्स काढलेले आहेत. तो आलेला आहे आपला कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट आलेला आहे 5,354 रुपये आणि रेव्हेन्यू प्रॉफिट आलेला आहे 31,296 रुपये. इथे आपला जॉय लिमिटेडचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.